स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। आताभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे पृथासुतं। जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 आपला आजचा 5वा दिवस। भगवान परमात्म्याचा जन्म आपण पाहिला, पण तो विस्ताराने नाही पाहिला। सगळी चरित्र, सगळ्या राजांची चरित्र पाहता पाहता अगदी 4थ्या स्कंदापासून 9व्या स्कंदापर्यंत आपण इतकं धावत पळत आलो। 10व्या स्कंदामध्ये देवाचा जन्म आहे। श्रीमद भागवत पुराण याची एकूण 12 स्कंद आहेत। आपण महात्म्यामधून प्रवेश केला आणि दशम स्कंदापर्यंत येऊन पोहोचलो। हे भागवत शास्त्र निर्माण झालं कशासाठी निर्माण झालं? जे आपण आज ऐकणार आहोत त्याच्यासाठी निर्माण झालं। म्हणजे कशासाठी? कृष्ण परमात्म्याच्या बाललीला ऐकण्यासाठी, की ज्या महाराष्ट्रामध्ये काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या तरी गावामध्ये रोज ऐकल्या जातात। भगवंताच्या बाललीला, कृष्णाने केलेल्या खोड्या, कृष्णाने केलेल्या चोऱ्या, ह्याच का ऐकायच्या? व्यासांनी सांगितलं म्हणून ऐकायच्या, ज्ञानोबारायांनी सांगितलं म्हणून ऐकायच्या, तुकाराम महाराजांनी सांगितलं म्हणून ऐकायच्या। कारण नारदांनी व्यासांना सांगितलंय कृष्ण परमात्म्याचं बालचरित्र किंवा बाललीला जर आपण ऐकल्या तर आपला या जन्मामध्ये उद्धार होतो। आपल्या सर्वांना या जन्मामध्ये आपला उद्धार झाला पाहिजे। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा त्या ठिकाणी हे जग सोडून निघून जाणं, याच्यापेक्षा कायमस्वरूपी त्याच्या पायाजवळ जागा मिळावी याच्याकरता ही कथा आहे। दुसरं काय? आपल्याला देवाच्या पायाजवळ कृष्ण परमात्म्याचं गोलोक धाम आहे। आपल्या डोक्याच्या वरती 21 स्वर्ग आहेत। किती स्वर्ग आहेत? मी स्वर्गाचा पत्ता सांगितलाय ना त्या दिवशी। जायचं का मग? स्वर्गाला जाण्याची कुणाची इच्छा नसते, पण स्वर गात गात स्वर्गालाही जाता येतं बरं का। आणि त्याच्या स्वर्ग म्हणजे दुसरं काय? स्वर्ग म्हणजे आनंद। बरं, स्वर गात गात स्वर्गाला जात असतो आपण। महाराज मला एवढंच त्याच्यातून एकच सांगायचे, रोज जे आपण त्या ठिकाणी करतोय ना स्वर गात गात, याला स्वर्ग म्हणायचं। याच्यापेक्षा दुसरा स्वर्गच नसतो। हा स्वर्ग आहे, हेच वैकुंठ आहे, हेच गोलोकधाम आहे। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, आणि हा सुख सोहळा हे तिथं गेल्यानंतर नाहीये, हे फक्त इथंच आहे। तिथं गेल्यानंतर उगीच बैसावे मौन रूप। माणसं फक्त तिथं गेल्यानंतर एकमेकाकडे टकमक बघत बसतात, भजन नाही तिथं। बरं, तिथं मोबाईल पण नाही। एक माणूस त्याला म्हणला, ठीक आहे तुला कुठं नेऊ? स्वर्गात नेऊ, वैकुंठात नेऊ, नरकात नेऊ का कैलासात नेऊ? तो काय म्हणला असेल? तो यमाला म्हणला कुठेही न्या, पण चार्जर बरोबर घ्या। यम म्हणला तिथं लाईटच नाही। मला म्हणायचं काय, हल्ली जमाना स्टेटसचा जमाना आहे ना। स्टेटस असा असावं की ते देवाला आवडावं, स्टेटस असा असावं की संताला आवडावं, स्टेटस असा असावं की आपण पाहिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याची भक्ती करण्याची लालसा निर्माण व्हावी।
आमचा अमर रोज काही ना काहीतरी रील तयार करतो कृष्ण परमात्म्याच्या. आपण सर्वजण रोज दिसता अख्ख्या महाराष्ट्राला. तुम्हाला माहिती नाही याची कल्पना. तुम्ही आमच्या सगळ्यांच्या स्टेटसला बघितलं, आमच्या आशाताईंच्या स्टेटसला बघितलं, आमच्या अण्णांच्या स्टेटसला बघितलं, स्वप्नीलच्या स्टेटसला बघितलं, तुम्हाला दिसल आपण सगळे आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला त्याची कल्पना नाहीये. आणि महाराष्ट्रभर युट्यूबच्या माध्यमातून आपण रोज दिसणार आहे. ते काय झालं होतं, एक 80 वर्षाच्या म्हातारीला यम घ्यायला आला आपल्या पुण्यात. यम म्हणले, चला आजी, वेळ संपली तुमची. आजी म्हटली, जरा थांबता का यम देवा, 5च मिनिटं थांबा. यमाला असं वाटलं म्हातारीला मुलांना नातवांना भेटायचं असेल. म्हणले, घ्या भेटून. मुलांना भेटायचे का? म्हणले नाही. म्हणले, नातवांना भेटायचे का? म्हातारी म्हणली नाही. मग यमदेव म्हणले, मग कशाला 5 मिनिटं थांबायचं? म्हातारी म्हणली, स्टेटस ठेवायचे, गोइंग टू यमलोक. येते ना तुमच्या लक्षात मला काय म्हणायचे ते? असं स्टेटस ठेवून आपल्याला यमलोकालाही जाता येत नाही, आणि असं स्टेटस ठेवून वैकुंठालाही जाता येत नाही. इथं बसल्यानंतर मात्र त्या ठिकाणी वैकुंठामध्ये असल्याचा भास झाल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी राहत नाही. हे वैकुंठच आहे, हे गोलोक धाम आहे. इथं सानिध्य कुणाचं आहे? या परमात्म्याचं सानिध्य आहे, कृष्णाचं. जिथं भागवत आहे तिथं कृष्ण आहे, आणि जिथं जिथं कृष्ण आहे तिथं लक्ष्मी आहे, तिथं यश आहे. मी बोलून गेलो की भागवत ज्या घरात होतं तिथं कन्यादानाचं पुण्य प्राप्त करून घेता येतं. नसेल एखाद्या घरामध्ये ना मुलगी, त्यांनी काय करावं? कन्यादानाचं पुण्य प्राप्त करायचं ना, त्या घराने भागवत कथेचं आयोजन करावं. एक कन्यादान केल्याचं पुण्य प्राप्त होतं भागवताच्या कथेनं. कथा सगळ्याला आनंद देते. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. कथा सुखही देते, कथा मुक्तही करते. कथेच्या माध्यमातून आपला सगळ्याचा उद्धार होतो. आणि म्हणून सगळं होत असताना वैकुंठवासी बबनराव मारुती बराटे दादा यांच्या कृपा आशीर्वादाने या परिवाराच्या मातोश्री वैकुंठवासी यशोदाबाई बबनराव बराटे, दोनही म्हणजे एक पितृतुल्य आणि मातृतुल्य, मातापित्यांच्या आशीर्वादानं हा परिवार मोठा झाला. दादांनी आई साहेबांनी केलेले कष्ट, त्यांनी केलेला परमार्थ आज सगळ्या परिवाराच्या कामाला आला. हरिभक्तीपरायण सखाराम उर्फ बुवासाहेब बराटे अण्णा, अण्णांच्या मार्गदर्शनानं हा अण्णा घरात ज्येष्ठ आहेत. अण्णांच्या बोलण्याला सगळे मान देतात. मुलं असतील, मुली असतील, पुतण्या असतील, अगदी भाऊसाहेबांसारखे व्यक्तिमत्व सुद्धा. अण्णा मोठे आहेत ना, अण्णांना विचारून करायचं. भावानी भावाला दिलेला मान असतो. आज आमच्या आशाताई असतील, आज आमच्या आदरणीय बुवासाहेब अण्णांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती शैलाताई सखाराम बराटे आई असतील, मान देतात ही माणसं एकमेकांना, एकमेकांची विचारपूस करतात. तुम्ही आम्ही रोज इथं येतोय, आपल्या सगळ्यांचा पाहुणचार चांगल्या पद्धतीने करतात. हे संस्कार आणि विचार असतात. मनामध्ये काय विचार काय नाही. आलेला माणूस अतिथी हा पाहुणाच असतो, पाहुणा देवच असतो. अतिथी देवो भव आपली परंपरा आहे ना. मातृदेव भव, देव कोण कोण आहेत? मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव. आलेले सगळेच पाहुणे, आलेले सगळेच कृष्णाचे भक्त हे कोण आहेत? हे सगळे देवाच्या स्वरूप आहेत, आणि देवाच्या स्वरूपाने इथे सगळे आमच्या घराला आलेले आहेत. आणि म्हणून आदरणीय बुवासाहेब अण्णा असतील, त्यांच्या धर्मपत्नी असतील शैलाताई सखाराम बराटे आई, वैकुंठवासी भाऊसाहेब बबनराव बराटे आप्पा, आप्पांची प्रेरणा. एखाद्या माणसाची तळमळ असते, एखाद्या माणसाचा विचार असतो, मला हेच करायचे महाराज, मला देवाचंच करायचे, मला कृष्णाचीच कथा ठेवायची, मला भागवताचीच कथा ठेवायची. कसं असतं ना, आपली म्हणजे एखाद्या पत्नीचा सावली जर काय असेल तर तिचा नवरा असतो, आणि एखाद्या नवऱ्याची सावली जर काय असेल तर त्याची बायको असते. महात्मा गांधी आणि कस्तुरबा अगोदर गेल्या, आणि मग पाठीमागच्याला खूप त्रास असतो, कारण दोन्ही चाकं बरोबर चाललेली असतात संसारात खूप बरेच दिवस, आणि मग कुठेतरी एखादं चाक मागं राहतं, मग ते दुःख वाट्याला येतं.
काय झालं होतं, विधी चालला होता शेवटचा आणि दुपारचे 12 वाजले होते आणि महात्मा गांधी त्या पिंडाला पाया पडत होते. कुणाच्या? कस्तुरबांच्या, त्यांच्या बायकोच्या. दुपारी 12 वाजता कडक उघडे असायचे गांधी, फक्त धोतर घातलेलं असायचं आणि पूर्ण उघडे. आणि त्या कडक उन्हामध्ये असे शरीराला चटके बसत होते. जमनलाल बजाज म्हणले, बापू प्रचंड ऊन लागतंय, जरा सावलीला बसा. एरवी माणूस कधीच बायकोच्या पाया पडणार नाही, पण त्यावेळेस महात्मा गांधी कस्तुरबा गेल्यानंतर पाया पडत होते, त्यांच्या पिंडाला पाया पडत होते. जमनलाल बजाज म्हणले, चटके बसतात अंगाला, बापू जरा सावलीला उभा राहा. महात्मा गांधींचे उद्गार होते, आयुष्यातली सावलीच निघून गेली, कोणत्या सावलीला बसू आणि कोणत्या सावलीला उभा राहू. पती पत्नीचं असंच असतं महाराज, सावली निघून गेल्यानंतर अंगाला चटके बसत असतात. आप्पांची सावलीच होती ना या परिवाराला. मग आशाताई असतील, स्वप्नील असेल, घरातल्या सगळ्या मुली, मग त्याच्यामध्ये चिरंजीव स्वप्नील भाऊसाहेब बराटे, सुनबाई सौभाग्यवती सुवर्णा स्वप्नील बराटे, तुषार बुवासाहेब बराटे, आमच्या मेघाताई हगवणे, वर्षाताई निमन, स्नेहलताई दगडे, पल्लवीताई पोळेकर. लेकीकाईन पुतण्या काही एकच असतात. आणि भाऊसाहेबांचा तसा भाव होता. अंतकरण तितकं शुद्ध होतं, अंतकरण तितकं पवित्र होतं. एखाद्या माणसाच्या मनामध्ये जर भागवताची कथा ठेवायची हा जर विचार येत असेल तर समजून जा त्या माणसाचं अंतकरण पवित्र आहे महाराज. त्या माणसाच्या अंतकरणातला विचार खूप शुद्ध आहे. आणि म्हणून बाप असतो जगाचा पहिला वहिला देव, प्रत्येकाच्या काळजातील अनमोल अशी ठेव. बाप म्हणजे आईच्या डोळ्यामधलं पाणी, तिच्याच मंगळसूत्रामधला प्रत्येक काळा मणी. पत्नीसाठी नवरा काय असतो? सगळ्या स्त्रियांच्या गळ्यात मंगळसूत्र असतं, त्या मंगळसूत्रामध्ये काळे मणी असतात. हे काळे मणी म्हणजे कशाची लक्षणं आहेत? हे काळे मणी म्हणजे त्या स्त्रीच्या नवऱ्याच्या सगळ्या आठवणी त्या काळ्या मण्यामध्ये असतात. बाप असतो जगाचा पहिला वहिला देव, प्रत्येकाच्या काळजातील अनमोल अशी ठेव. बाप म्हणजे आईच्या डोळ्यामधलं पाणी, तिच्याच मंगळसूत्रामधला प्रत्येक काळा मणी. या सगळ्या भूमिका का नाही? ठीक आहे, भावना अनावर होतात, पण भावनांना सुद्धा कधीतरी वाट मोकळी करून द्यावी. माणसाने मोकळं होत राहावं. बोलेल पुढे जाऊन, सुरुवातीला आठवलं म्हणून बोलावं असं वाटलं. जीवनात काही दुःख वाट्याला आल्यानंतर पचवायची कशी, त्याचा एकच आपल्या जीवनातला आधार असेल, कृष्ण परमात्म्याचं चिंतन. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरी पैल पारू कृष्ण माझे, कृष्ण माझे जन, कृष्ण माझे मन. माझं जनही कृष्ण आहे, माझं मनही कृष्ण आहे. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन करावा परता जीवा. आपल्या जीवनाचा विसावा काय? आपल्या जीवनाचा विसावा आहे कृष्ण परमात्मा. अरे विसाव्याला सुद्धा विसावा देतो हा. एरवी माणसं विसावा तेव्हाच घेतात विसाव्याला गेल्यावर. महिलांना नसेल बहुतेक विसावा माहिती, आमच्या पुरुषांना विसावा माहिती आहे. विसावा माहिती आहे तुम्हाला सगळ्याला? विसाव्याला गेल्यावर एकच अभंग म्हणतात, याजसाठी केला होता अट्टास. तुम्ही आले कधी अंतविधीला? विसावा पाहिलाय? कुठं असतो ते माहितीये का? विसावा कुठं असतो भाऊ? विसावा माहितीये ना कुठं असतो ते? हा, कधी असतो? अग्नी डाग देण्याच्या अगोदर, चितेवरती ठेवण्याच्या अगोदर अलीकडे एक विसावा कट्टा ठेवलेला असतो. त्या कट्ट्यावरती माणसाला ठेवतात अग्नी डाग द्यायच्या अगोदर 15 मिनिटं. आणि मग त्या विसाव्याला गेलं की माणसं अभंग म्हणतात, याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. तो विसावा असतो म्हणून तिथं आयुष्यभर कधीच त्यांनी विसावा घेतलेला नसतो. आणि तिथं विसावा मिळावा म्हणून आता निश्चिंतेने पावलो विसावा. खुंटली धावा तृष्णेची या. मग सगळं आठवतं आपल्याला. कौतुक वाटे झाली या बेचांचे, नाव मंगळाचे येणे गुणे. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी. तिथं नाही विसावा महाराज, विसावा तिथं नाही. विसावा भागवताच्या कथेमध्ये कृष्णाजवळ विसावा, एवढं कायम लक्षात ठेवा. हा विसावा आहे तुमच्या माझ्या जीवनातला.
बरं ज्याला विसावा दिला जातो, म्हणणारे वेगळा असतात आणि विसावा घेणारा वेगळा असतो. बरं ज्याला विसावा घ्यायचा तो ऐकतो का? तो विसावा नसतोच, तो म्हणायला विसावा आहे. कारण बाकीच्यांना आठवण करून द्यायची असते. खरा विसावा विसावा कट्ट्यावर नाही, खरा विसावा हरिकीर्तनामध्ये, खरा विसावा भजनामध्ये, खरा विसावा नामचिंतनामध्ये, या कालखंडामध्ये असताना विसावा घ्यावा याच्याकरता तो विसावा असतो. मी कशासाठी बोललो? तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा वाटेन करावा परता जीवा, असा असणारा विसावा तुमच्या माझ्या जीवनाला मिळावा असा परमात्मा आपल्याला निश्चितपणाने विसावा देतो. आपल्या कानाला मनाला तृप्त करण्याकरता, चित्ताच्या शुद्धीकरता, वाणीला पावित्र्य येण्याकरता सगळ्यांनी मिळून गोड असं संकीर्तन करायचंय. हरि बोल। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, आशी राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे गोविंद राधे गोपाल राधे, आ गोविंद राधे गोपाल राधे, राधे गोपाल राधे गोविंद राधे, आ गोपाल राधे गोविंद राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद श्री राधे 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 गोविंद गोविंद राधे। टाळी वाजा माय बाप। श्री राधे बड़े भाव से ताड़ी। गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे राधे गोपाल राधे, गोविंद राधे राधे गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद गोविंद, श्री राधे 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 गोविंद गोविंद राधे, श्री राधे 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 गोविंद राधे, हे राधे राधे गोविंद गोविंद राधे। हरि बोल। ताड़ी ताड़ी हरि बोल। गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे
गोपाल राधे 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 गोविंद गोविंद जय हो राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे ताळी ताळी श्री राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे बोला, बोला। गोपाल राधे गोविंद राधे 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 गोपाल श्री राधे 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 गोविंद श्री गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे 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 देव रात्री 12 वाजता जन्माला आले. रात्री का देव जन्माला आला? कारण सूर्यवंशामध्ये जस रामाचा अवतार भगवान विष्णूने घेतला तेव्हा दुपारी 12 वाजता जन्माला आले होते. हे एक कारण सांगितलं जातं. मी चंद्रवंशातला आहे म्हणून कृष्णाला कृष्ण चंद्र म्हणतात. रात्री 12ला जन्माला आले. इकडे राम दुपारी 12ला जन्माला आले. दुसरी गोष्ट, अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे पृथ्वीला घेऊन जायचं होतं. जी कंसाच्या राज्यामध्ये अराजकता माजली होती, जो अज्ञानाचा अंधकार झाला होता, तो अंधकार परमात्म्याला दूर करायचा होता. म्हणून पापाचा आचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, तेथ मूर्ती माझी प्रकटे पंडकुमारा. पाप फेडण्यासाठी आणि पुण्याची पहाट येण्याकरता परमात्म्याने रात्रीचा असणारा जन्म घेतला. नक्षत्र रोहिणी होतं. कारण काय झालं होतं, चंद्राची पत्नी जी आहे तिचं नाव रोहिणी आहे. देवकीच्या पोटी जन्माला आलो, देवकीचा उदो उदो होईल, पण त्याच्याबरोबर माझी जी आई आहे बलराम दादाची ना, तिचाही उदो उदो झाला पाहिजे. म्हणून देवाने 27 नक्षत्रामधलं एक रोहिणी नावाचं नक्षत्र निवडलं. अजून बुधवारीच का जन्माला आले त्याचंही उत्तर त्या ठिकाणी दिलं. चंद्राचा मुलगा बुध, आणि बुध हा त्या ठिकाणी त्या वंशातला मूळ पुरुष आहे, आणि म्हणून त्या वंशामध्ये मी जन्म घेतोय ना, मग त्यालाही त्या ठिकाणी नाव मिळावं याच्याकरता देव बुधवारी जन्माला आले. सगळी कारणं सांगितलेली आहेत. श्रावण महिन्यातच का, श्रावण महिन्यामध्ये एक असं असतं वातावरण पहा, श्रावण महिन्यामध्ये पाऊस असतो आणि सगळीकडे त्या ठिकाणी डोंगर दऱ्यांना हिरवळ आलेली असते.
आपल्याला असं भकास पाहिल्यावर बरं वाटतं का हिरवळ असल्यावर बरं वाटतं? हिरवळ बरी वाटते. कारण अहो हिरवळ पाहिल्यानंतर हिरवा चारा भांबावे पशु, जनावर सुद्धा त्या ठिकाणी भांबवली जातात हिरवा चारा पाहिल्यानंतर. हिरवा माणसाच्या नजरेला बरं वाटतं, निसर्ग सजलेला असतो. परमात्म्याने त्या ठिकाणी भक्ती, धर्म, नीती, ज्ञान वृद्धिंगत करण्याकरता, जसं श्रावण महिन्यामध्ये सगळ्याची वृद्धी झालेली असते, वृद्धिंगत झालेलं असतं, याच्याकरता हे सगळं भक्ती, ज्ञान, वैराग्य वृद्धिंगत करण्याकरता ते प्रतीक म्हणून श्रावण महिन्याची निवड केली. असा परमात्मा श्रावण महिन्यामध्ये जन्माला आला. वर्षा ऋतूतच का, पावसाळ्यामध्ये धनधान्याची समृद्धी होत असते आणि अशी समृद्धता भक्तीमध्ये नांदावी म्हणून परमात्मा वर्षा ऋतूमध्ये जन्माला आला. अष्टमीला का, कारण 8वा अवतार, 8वा वेळोवेळा, 8व्याची आठवण पुन्हा पुन्हा समाजाला व्हावी, आपल्याला व्हावी, याच्याकरता, त्याला आठवणीत ठेवण्याकरता 8वा जन्माला आलेला आहे. असा परमात्मा देवकीच्या उदरी 8वा, 8 रूपामध्ये कार्य केलं म्हणून 8वा. हे सारखी आठवण होईल ना. आणि 8 वर्षाचीच मूर्ती प्रगट झाली होती कृष्ण जन्माला आला तेव्हा, म्हणून 8वा. कोणत्या 8 स्वरूपात देवाने कार्य केलं? भागवत याच्या भोवती फिरतं. बालकृष्ण म्हणून बाळकृष्ण या स्वरूपात सगळे त्याला बाळकृष्ण म्हणायचे. आपल्या देवाऱ्यात एक देव असतो रांगणारा, त्याला काय म्हणतो आपण? बाळकृष्ण म्हणतो. सगळे त्याला बाळकृष्णच म्हणतात. दुसरी गोष्ट, लाला कृष्ण. यशोदेनं त्याला मांडीवरती घेतलं ना की यशोदा कृष्णाला लाला म्हणायची. एखादी आई, आता तिकडे उत्तरेकडे लाला म्हणतात, आपल्याकडे बाबू म्हणतात. बाबू नाही तर पाप्या, दुसरं काय. तसं लाला कृष्ण सगळ्या गोपाळांच्या समेत राहिला म्हणून गोपाळ कृष्ण. गोपिकांच्या बरोबर रास क्रीडा केली म्हणून युगल कृष्ण. राधेच्या बरोबर परमात्मा होता म्हणून राधा कृष्ण. मथुरेचा ऐश्वर्यवान राजा झाला म्हणून श्रीकृष्ण. द्वारकेचा षडगुण ऐश्वर्य संपन्न राजा म्हणून झाला म्हणून भगवान कृष्ण. आणि यत्र योगेश्वर कृष्ण, त्याला यत्र योगेश्वर कृष्ण सुद्धा म्हटलं जातं. अशी 8 स्वरूप आहे देवाची कार्य करण्याची, म्हणून 8वा अवतार. आपण 8वा वेळोवेळा, याच्याकरता 8वा अवतार. अष्टमीला देव जन्माला आले. जन्माला आल्याबरोबर रात्री 12 म्हणजे रात्रीचे 12 वाजले होते. वसुदेवांनी काय केलं होतं हे काल्याच्या कीर्तनात ऐकलंय आपण, पण पुन्हा पुन्हा हेच ऐकायचं असतं. आणि हेच ऐकण्यासाठी भागवत निर्माण झाले, दुसरं काही नाही. मग हे 4 दिवस काय सांगत होते महाराज तुम्ही? आपल्या मनाची तयारी व्हावी म्हणून. मोठमोठ्या राजांनी आपला देश कसा चालवला, त्यांनी भक्ती कशी केली. कसं होतं, जमिनीमध्ये लगेच पेरता नाही येत, दाढी रूप पेरायच्यात आता, बरोबर ना. आमचे विठ्ठलभाऊ हानमगर असतील, आमचे हिरामन भाऊ पायगुडे असतील, ही सगळी संप्रदायातली मंडळी आहेत. प्रकाश तात्या इंगवले आहेत, निंबाळकर महाराज आहेत, पाटील काका आहेत, आमचे मित्र डॉक्टर विनोदजी महाडिक आहेत, गुरुबंधू सचिनजी तापकीर आहेत, सगळे सगळे, सतीश महाराज बोडके, सगळ्यांचा नामोल्लेख शक्य नाही, पण जेवढी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना माहिती आहे. शेतात लगेच पेरता येतं का? आता उठायचं आणि दाढी रूप पेरून जमल का आता आपल्याला? आता काय केलंय आपण? आता त्या जागेला सुपीक केलंय. पहिलं 4-8 वेळा नांगरलेली आहे, जमीन चांगली तापलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता एखादा पाऊस होण्याची वाट लोक पाहतील. एखादा पाऊस झाला, वापसा मिळाला की वापशावच पेरावं लागतं महाराज. वापसा मिळाला की लोक त्या ठिकाणी पेरणी करणार. जसं वापसा मिळाल्याशिवाय, जमीन सुपीक केल्याशिवाय पेरता येत नाही ना, तसं चित्तवृत्ती स्थिर झाल्याशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला मनापासून ऐकता येत नाही. कृष्णाच्या लीला ह्या मनापासून ऐकता याव्यात, याच्याकरता 4 दिवस ही तयारी होती, दुसरं काही नाही. म्हणून राजांच्या कथा, म्हणून देवांच्या कथा ऐकायच्या. असो, देव रात्री 12 वाजता जन्माला आले. वसुदेवांनी मिठी मारली होती देवाला. आणि मग देवकी म्हणते, सोडा सोडा मिठी. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी. जरी कंसाशी कळेल
माझ्या बाळाशी मारील. कंसाला जर कळालं तर माझ्या बाळाला तो मारील. नामा म्हणे सांगत असेन देव तेव्हा हसत असे. आपल्या वडिलाला देवाने सांगितलं मला नंदाच्या घराला घेऊन चला. तिथं काय झालेलं आहे, माया उपजलेली आहे. मला तिथं ठेवा आणि घेऊन या. मायेला इथं घेऊन या. 6 मुलं झाली होती ना, ती 6च्या 6 मुलं वसुदेवांनी उचलली होती आणि कंसाच्या हातात नेऊन दिली होती. मग यालाच का नाही दिला कंसाच्या हातात नेऊन? अरे याला मनमोहन म्हणतात, आपण बोललो ना त्या दिवशी. हा पाहिल्याबरोबर पाहिली या वेध लावी आणि बैसी जीवी जडोनी, अशी याची स्थिती आहे. देव म्हणले मला नंदाच्या घराला न्या, मला इथं ठेवू नका. वसुदेवांनी काय केलं असेल, परमात्म्याला टोपलीत ठेवलं. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती, जो त्रैलोक्यात न माये त्याचे बंधन करील काय. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आज 6 जून तारीख आहे ना, आजच्या दिवशी एक विशेष आहे, ऐतिहासिक घटना आजच्या दिवशी घडली होती. काय? महाराष्ट्राला छत्रपती मिळाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा आहे आजचा दिवस. म्हणजे त्याला 353 वर्षाचा काळ जातोय. महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले. छत्रपती त्याच्या अगोदरची घटना आठवण करून देतो तुम्हाला. शिवाजी महाराज सुद्धा राजे होता. त्याच्या पाठीमागे इतिहास काय? आग्र्याच्या तुरुंगाची घटना सगळ्याला माहिती आहे, नेहमी सांगत असतो, तरी ऐकत जा पुन्हा. छत्रपती शिवाजी महाराजांनी असं राज्य केलं महाराज, असं राज्य जगात कुणाला करता आलं नाही. औरंगजेब महाराष्ट्रात आला नाही, त्यांनी फसवून शिवाजी महाराजांना तिकडं बोलवून घेतलं होतं. आणि ज्या वेळेस औरंगजेबाने शिवाजी महाराजांना बोलवलं त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या साठी त्यांनी 1 लाख रुपये वाटेचा खर्च पाठवून दिला होता. 350 मावळ्यांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज काही विश्वासू सहकारी हत्ती घोडे घेऊन दिल्लीला जायला निघाले. तारीख होती 25 मार्च 1666 साल होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीनगर कृष्णेश्वराची पूजा केली आणि छत्रपती शिवाजी महाराज पायी प्रवास करत 65 दिवसाचा प्रवास झाला आणि 11 मे 1674 छत्रपती शिवाजी 11 मे 1666 छत्रपती शिवाजी महाराज तिथं पोहोचले. 11 मेची सायंकाळची वेळ होती. दुसऱ्या दिवशी औरंगजेबाचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाला जगातले सगळे राजे आले होते. औरंगजेबाला आलमगीर म्हणायचे. आलमगीर म्हणजे त्याच्या सत्तेखाली सगळे राजे जगातले वागायचे नाही असं म्हणतात. जगातले सगळे राजे औरंगजेबाला घाबरायचे. ही औरंगजेबाची दहशत होती. आता आपल्या महाराष्ट्राची दहशत आहे का? जगातले सगळे राजे औरंगजेबाला घाबरायचे, पण औरंगजेब मात्र महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांना घाबरायचा. ही आपल्या महाराष्ट्राची दहशत होती. जगात अशी दहशत कुणाला निर्माण नाही करता आली जी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती. औरंगजेब नाव ऐकल्याबरोबर कापत होता. आणि 11 मे 1666 ज्यावेळेस योग आला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाहण्याचा, त्यावेळेस औरंगजेबाचा दरबार भरला होता. अशी सायंकाळची वेळ होती. राजे राजांच्या लाईनीत उभे होते आणि सरदारांच्या रांगेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उभं केलं होतं. ते शिवाजी महाराजांना सहन झालं नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज राजे म्हणून बोलवलं होतं आणि रांगेत कुठं उभं केलं होतं? सरदारांच्या. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी जे दरबारामध्ये केलं ते जगातल्या कुठल्याही राजाला जमलं नाही. औरंगजेबाच्या पियेने त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं. म्हणजे आम्ही पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराज कसे होते लिहितोय कोण हे महत्वाचं आहे. औरंगजेबाचा पिये त्याचा खास माणूस तो शिवाजी महाराजांच्या संबंधानं असं लिहितो, शिवाजी महाराज कसे होते. अरे दरबार पे राज किया उसने क्योंकि जिस्म उसका पोलाद था. दरबार पे राज किया उसने क्योंकि जिस्म उसका पोलाद था. कभी न झुका औरंगजेब के सामने क्योंकि वो महाराष्ट्र की औलाद था. असं त्याचं मत आहे. लाल मातीच्या कना कनातूने, लाल मातीच्या कणा कणातूने सुगंध दरवळला. जिजाऊ पोटी बाळ शिवाजी,
जन्माला जन्माला माता शिवाई प्रसन्न झाली जिजाऊ जन्म सारा सुवर्ण तोटी साकर माटी अब नगराला जिजाऊ पोटी बाळ शिवाजी जन्माला एकच राजा इथे जन्मला एक टाळी एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावरे शिवनेरी किल्ल्यावरे हातवर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडगड्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गडगड्याच्या दगडावर हरी बोल सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजा भरोसाच्या राजावै भरोसाच्या राजावै सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रेतेसाठी वार झेलले आपल्या निगड्या छाती आपल्या निगड्या छातीवर आपल्या निगड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर भरोसाच्या राजावर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर टाळी टाळी आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पातना धर्म मानितो जगला माणूस की जगला माणूस की जगला माणूस की कोणाच्या जगाशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर शिवभक्ताच्या हृदयावर जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी माझ्या देवाचे
माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावरे माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावरे माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावरे हो माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला तो बाबाचा बाप वागशुभा जन्मला तो बाबाचा बाप वागशुभा जन्मला तो बाबाचा बाप वागशुभा जन्मला आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराजाची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची जगत्कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची तोरण बांधिले स्वराजाचे या तोरणागडाला तोरण बांधिले स्वराजाचे या तोरणागडाला तो बाबाचा बाप वागशुभा जन्मला तो बाबाचा बाप वागशुभा जन्मला तो बाबाचा बाप वागशुभा जन्मेला 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय हो आपली अस्मिता आहे, आपलं सगळं काही छत्रपती शिवाजी महाराज आज राजे झालेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आदरणीय आमचे गुरुवर्य धर्मराज महाराज हांडे त्यांचं आगमन झालं इथं. त्यांच्या मनात विचार आला असेल ही कृष्ण कथा आहे का शिवाजी महाराजांची कथा आहे. नाही ते आल्याच नुकतंच चालू झालं. आमच्या महाराजांनी अभिमन्यू आबा पांचाळ असतील, माऊली महाराज पवार असतील, आमचे वैभवराजे सोळंके असतील, हांडे महाराजांनी एक मोठी क्रांती केली. वारकरी संप्रदायाचं कीर्तन करता करता महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाच्या माध्यमातून देशभर पोहोचवले. महाराज शिवाजी महाराजांचं चरित्र सगळीकडे सांगतात. त्यांचं शिवाजी महाराजांचं चरित्र सांगितल्याशिवाय कीर्तन होत नाही. आणि का नाही सांगायचं? आमच्यात बघा तुम्ही, आता एवढंच आपण ऐकलं तर हत्तीचं बळ आपल्या अंगामध्ये आलं का नाही? जोर आला का नाही? हा जोर येतो, हे बळ येतं आपल्याला शिवाजी महाराज नाव घेतल्याबरोबर. ही ताकद आहे त्यांच्या नावाची. आपल्या अंगावरती काटा उभा राहतो, आपल्यामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण होतं. म्हणून महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये चैतन्य निर्माण व्हावं याच्याकरता हे व्रत हांडे महाराजांनी हातात घेतलं. हे शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं. पण एक हे आता आमच्या अभिमन्यू आबांना, माऊली महाराजांना इतकं तुम्ही गोड म्हणलंय ना, तुम्हाला महाराजांचा फोन येणार, माझी शिवाजी महाराजांचे चरित्र कथा आहे, तुम्ही येता का म्हणून. मी तुम्हाला सांगतो 100% येणार. त्यांनी इतकं चांगलं ऐकलंय ना तुमच्या मुखातून. काय असतात, कलेची आदर करणारी आपली माणसं आहेत, तर त्यांनी इथं यावं. गुरुवर्य धर्मराज महाराज हांडे असतील, गुरुवर्य आमचे चंद्रकांत महाराज वांजळे असतील, यांनी इथं यावं आणि माझी कथा ऐकावी. नाही महाराज, मी त्यांच्यामुळं त्या ठिकाणी इथं आहे. फक्त त्यांनी दिलेला मान आहे हा. काय असतं, आपली माणसं आपलं कौतुक करतात, आपली माणसं आपल्या पाठीमागं उभी राहतात. आणि का एकामेकांच्या पाठीमागं उभं राहायचं नाही? आणि आम्ही शिकलोय तुकोबाराय ज्ञानोबारायांचं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं शिकलोय. आपल्या माणसाचे पाय ओढायचे नसतात, तर आपल्या माणसाला सिंहासनावरती बसवायचं असतं. हा विचार आहे वारकरी संप्रदायाचा. हा विचार घेऊन त्या मंडळींनी त्यांच्याकडे त्यांची कीर्तनं ऐकता ऐकता आम्ही मोठं झालोय. त्यांची कीर्तनं ऐकून ऐकून आम्हाला त्या ठिकाणी कुठंतरी भजन कीर्तन थोडंफार यायला लागलं. या विचार विषय असा चालला होता, कृष्ण जन्माच्या पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराजांनी जो इतिहास ऐकला कृष्ण परमात्म्याचा, त्या संबंधाने देव जन्माला आले रात्री 12 वाजता, ही गोष्ट सांगत होतो. आणि आग्र्याच्या तुरुंगाची मी तुम्हाला आठवण करून दिलं. 25 मार्च 1666 छत्रपती शिवाजी महाराज 350 मावळ्यांना घेऊन आपले काही विश्वासू सहकारी बरोबर घेतले आणि आग्र्याला गेले. पोचले होते 11 मे 1666 सायंकाळी दरबारामध्ये होते. आणि दरबारामध्ये जे केलं शिवाजी महाराजांनी ते जगात कुणाला जमलं नाही, ते सांगून झालं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तेवढ्यावरनं अटक झाली. पोलाद खानाचा पहारा लागला. आपण सगळेजण आग्र्याला जातो. आग्रा माहिती आहे ना? जावो चाहे दिल्ली मुंबई आग्रा, नाही मिलेगा ऐसा घागरा. आता आग्रा कळाला असेल, तसा आग्रा लवकर कळत नाही. तर आग्र्याच्या ताजमहालाच्या समोरच्या बाजूला एक तुरुंग आहे, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला ठेवलं.
तुरुंगात पहारा लागला. शिवाजी महाराज 25 मार्चला इथून गेलेले आहेत. अख्खा एप्रिल महिना गेला, मे महिना गेला, जून महिना गेला, जुलै महिना गेला, ऑगस्ट महिना चालू झाला होता. आणि ऑगस्ट महिन्याची तारीख होती 13 ऑगस्ट 1666. आणि त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सायंकाळच्या वेळी बसले होते. त्र्यंबकपंत डबीर, रघुनाथपंत कोरडे शिवाजी महाराजांच्या जवळ होते. मदारी मेहतर छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय दाबत होता. 13 ऑगस्टच्या दिवशी शिवाजी महाराजांनी विचारलं, त्र्यंबकपंत हा महिना कोणता चाललाय? त्र्यंबकपंतांनी सांगितलं, हा श्रावण महिना आहे. रघुनाथपंत म्हणतात, राज, आजच्या दिवशी आपला आजचा जो दिवस आहे अत्यंत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पर्व काळाचा दिवस मानला जातो. पर्व विशेष भागवत धर्मी, ऋषी जयंती, रामनवमी, कृष्णाष्टमी आणि उत्तम उत्तम शिवरात्र. आजचा कृष्णाष्टमीचा दिवस आहे. राजांनी विचारलं, काय झालं? त्र्यंबकपंत, रघुनाथपंत सांगतात, राज, आपण आता आग्र्याला आहोत. आग्र्यापासून 125 किलोमीटर अंतरावरती मथुरा नावाचं शहर आहे. त्या मथुरेमध्ये 5000 वर्षापूर्वी छत्रपती कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. देवकी वसुदेवाच्या पोटी कंसाच्या जेलमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, त्र्यंबकपंत, रघुनाथपंत, मला कृष्ण जन्माची आज कथा सांगा. आणि आग्र्याच्या तुरुंगामध्ये जे आता मी कथा सांगतो तीच कथा शिवाजी महाराजांनी कुठं ऐकली? आग्र्याच्या तुरुंगात. कथा ऐकता ऐकता कथेला प्रारंभ झाला. त्र्यंबकपंत सांगायला लागले, राज्य कंसाचं होतं. रात्री 12 वाजता कृष्ण जन्माला आला. अगोदर देवकीची 6 मुलं मारली, 7वा गर्भ योगमायन नेला. दोघंही कथा सांगतात. त्र्यंबकपंत, रघुनाथपंत सांगता सांगता म्हणले, असं झालं होतं, देवकीच्या जीवनात प्रचंड दुःख, हे दुःख सहन केलं. कंसाचं राज्य आहे सगळीकडं. 8वा कृष्ण जन्माला आला. ही कथा ऐकता ऐकता रात्रीचे 12 वाजले होते. आणि देव जन्माला आल्याबरोबर कृष्ण परमात्म्याला देवाच्या वडिलांनी, वसुदेवांनी त्याला टोपलीत ठेवलं होतं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, जो त्रैलोक्यात न माय, त्यासी बंधन करील काय. कवाडे उघडती देखताची देवाप्रती, मंद मंद पडे पाऊस वरी छायाधरी शेष. पूर चढला आचाट, त्याची लाविला अंगुष्ट, त्वऱ्या आला नंदा घरी, निद्रिस्त त्या नरनारी. ठेवी तेथे कृष्णजीला, माया घेऊन निघाला, रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठती दूत. त्र्यंबकपंत सांगतायत, रघुनाथपंत सांगतायत शिवाजी महाराजांना, आणि राजा ही कथा ऐकतायत. रात्री 12 वाजता जेव जन्माला आले आणि कंसाच्या जेलमधून बाहेर पडण्याकरता कृष्ण परमात्म्याने टोपलीचा आधार घेतला. हे वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकले. शिवाजी महाराज उठून उभे राहिले आणि रात्री 12 वाजता त्या आग्र्याच्या तुरुंगामध्ये मोठमोठ्याने हसायला लागले. त्र्यंबकपंत म्हणतात, राजे 6 महिने झाले तुम्ही हसले नव्हते. चिंता होती तुमच्या चेहऱ्यावरती. इथून बाहेर कसं पडायचं, इथून बाहेर कसं पडायचं, माझ्या महाराष्ट्रात कसं चाललं असेल, या सगळ्यात तुम्ही महाराष्ट्राची काळजी करत होते. आज काय झाला असायला? अजून मोठ्याने शिवाजीराजे हसले. त्र्यंबकपंत, रघुनाथपंत, मदारी म्हणतो, राज का असता सांगा ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, मला बाहेर पडण्याचा मार्ग मिळालाय. या तिघांनी विचारलं, राज बाहेर पडण्याचा मार्ग कसा मिळाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, कंसाच्या जेलमधून बाहेर पडण्याकरता कृष्ण परमात्म्याने टोपलीचा आधार घेतला. मी सुद्धा या पोलादखान्याच्या पहाऱ्यातून बाहेर पडण्याकरता पेटाऱ्याचा आधार घेणार आणि बाहेर पडणार. याला म्हणायचं कथा सुख करी, कथा मुक्त करी आणि कथा याची बरी. शिवाजी महाराजांना आग्र्याच्या तुरुंगातून जर कथा सोडत असेल, पोलादखान्याच्या पहाऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराज कृष्ण कथेने सुटत असतील, तर आपल्या जीवनातून आपल्याला ही कथा मुक्त नाही करणार का? आपण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. अरे शिवाजी महाराज सुटून आले. तारीख होती 17 ऑगस्ट 1666. आता मी बोलतोय बरोबर आहे का नाही चुकीचं ते आता हांडे महाराज बघून घेतील, मला नंतर सांगा. तारीख होती 17 ऑगस्ट 1666. शुक्रवारचा दिवस होता. सायंकाळ झाली होती, म्हणजे सायंकाळचे 3-4 वाजले होते. आणि ते लोक नमाज पडायला जातात सायंकाळच्या वेळी. शिवाजी महाराजांनी संधी साधली, मिठाई वाटली. एका पेटाऱ्यामध्ये बसून छत्रपती शिवाजी महाराज जाण्याच्या अगोदरची गोष्ट सांगतोय. धर्मवीर शंभूराजे 9 वर्षाचे होते आणि छत्रपती शिवाजी महाराज 36 वर्षाचे होते. आपल्या पोराला 9 वर्षाचं पोरग मृत्यूच्या दाढीत ठेवायचंय आणि तिथून महाराष्ट्रात निघून यायचंय.
घट्ट मिठी मारली होती शंभूराजांना. छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांना जे काही सांगायचं होतं ते सगळं सांगून झालं होतं. मिठी सैल केली आणि असे 5-6 पावलं छत्रपती शिवाजी महाराज पाठमोरे झाले. फक्त आता धर्मवीर शंभूराजांना शिवाजी महाराजांची पाठच दिसत होती. 5-6 पावलं छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले. 9 वर्षाच्या शंभूराजांनी आवाज दिला, आबासाहेब तुम्ही आम्हाला पोरकं करून चालला कुठं? छत्रपती शिवाजी महाराजांमधल्या वडिलाला काय वाटलं असेल? आपल्या पोराने जर आपल्याला हाक मारली, बाबा जरा इकडे येता का? आपण काय करतो? पुढे जातो का माघारी येतो? हा, माघारी येतो. आता ऐका, शिवाजी महाराजांनी पुढे यायला पाहिजे होतं का माघारी जायला पाहिजे होतं? माघारी यायला पाहिजे होतं. पण बाप कुणाला म्हणतात ऐका, त्यांनी गायलं ना महाराजांनी, मी राज शिवाजी, मी बाप बोलतोय सगळ्याचा. का शिवाजी महाराज बाप आहेत सगळ्याचे? ऐका, 9 वर्षाचे शंभूराजे म्हणतात, आबासाहेब तुम्ही आम्हाला पोरकं करून चालला कुठं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी फक्त यमुनेने पाहिलं. 2 बापाच्या डोळ्यातलं पाणी यमुनेने पाहिलंय. एक कृष्णाच्या वडिलांचं, कारण कृष्णाला सुद्धा यमुना पार करून आणलं होतं वसुदेवांनी, आणि यमुना पार करूनच शिवाजी महाराज महाराष्ट्रात आलेले आहेत. आता ते यमुनेला जाऊन विचारावं लागेल आमचे शिवाजी महाराज रडले का म्हणून. आबासाहेब तुम्ही आम्हाला पोरकं करून चालला कुठं? छत्रपती शिवाजी महाराजांनी मागं वळून नाही पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असा होता, इतिहासकार सांगतात, एक रक्ताचा गेला तरी चालेल पण माझ्या महाराष्ट्रातली कोट्यावधी वाचली पाहिजेत, याच्याकरता शिवाजी महाराज निघून आले. याला म्हणायचं उदार होणं. अहो देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी आपल्यावरती उदार व्हावं लागतं. सोडीला संसार माया तयावरी फार, लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. तुम्हाला काय वाटतं? कीर्तनकाराला सुद्धा सगळा प्रपंच वाऱ्यावरती सोडावा लागतोय. या मंडळींना विचारा, 8-8 दिवस आपल्यात राहायचे, अख्खं घर गाव कुठं, असतात कुठं, रोजचा प्रवास. समजू नका, तुका म्हणे व्हावे देहासी उदार, रखमादेवीवर जोडावया. देव मिळवायचा असेल तर 20 दिवसाच्या वारीसाठी घराचा त्याग करावाच लागतो ना. या देहावरती उदार व्हावं लागतं ना. या महाराष्ट्राचं हिंदवी स्वराज्य अबाधित राखावं याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी एक रक्ताचा तिथं सोडला, धर्मवीर शंभूराजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज निघून आले. औरंगजेबाला बातमी कळाली, छत्रपती शिवाजी महाराज पळाले. त्याला त्याच्या आयुष्यातला पहिला धक्का होता. आयुष्यातला पहिला धक्का बसल्यानंतर तो म्हणतो, कसं शक्य आहे? सगळीकडे नाकाबंदी झाली. छत्रपती शिवाजी महाराज त्याला सापडत नाहीत. 24 दिवस झाले होते आणि 25व्या दिवशी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन पोहोचले. औरंगजेबाच्या कानावरती 25व्या दिवशी सकाळी बातमी आली, छत्रपती शिवाजी महाराज 24 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचले. औरंगजेब म्हणतो, अरे आदमी आहे का सैतान आहे? अरे माणूस आहे का राक्षस आहे का भूत आहे? येत असताना 65 दिवसाचा प्रवास केलाय आणि जात असताना 24 दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पोचलेच कसे? कुणीतरी धावत पळत एक जण आला. औरंगजेबाचा सहकारी होता, त्यांनी मुजरा केला ना. औरंगजेबांना मुजरा करून म्हणतो, सरकार, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विश्वासू सहकारी बहिर्जी नाईकांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्रत्येक 50 किलोमीटरला नवीन ताज्या दामाचा घोडा उभा केला होता. औरंगजेब म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक 50 किलोमीटरला त्याच्या राज्यामध्ये घोडा मिळालाच कसा? फुटलो कोण? हे निकाल लागल्यावर कळतं फुटलो कोणते, तोपर्यंत नाही कळत. औरंगजेब म्हणला, फुटलं कोण? नाकाबंदी केली होती, सगळीकडे सत्ता तर त्याची होती. आदमी आहे का सैतान आहे? कोणतरी सांगत होतं औरंगजेबाला, सरकार, प्रत्येक 50 किलोमीटरला बहिर्जी नाईकांनी नवीन दामाचा घोडा उभा केला होता. औरंगजेब म्हणला, फुटलं कोणते नंतर पाहू. पण औरंगजेब म्हणतो, अरे कदाचित प्रत्येक 50 किलोमीटरला नवीन ताज्या दामाचा घोडा शिवाजी महाराजांना मिळला असेल, पण त्या घोड्यावरती बसणारी 24 दिवस कंबर तर एकच होती ना. याला कंबर कसं म्हणायचं कळालं का तुम्हाला? का म्हणायचं? ती 24 दिवसाची कंबर जर शिवाजी महाराजांनी कसलीच नसती तर इथं तरी कशाला बसलो असतो आम्ही? आणि इथं जरी बसलो असतो तरी टोप्या बदलल्या असत्या, पदर बदलले असते. म्हणून हा सगळा उपकार जर कुणाचा असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शिवाजी महाराज जन्माला आले,
काय तारीख होती? जन्माची तारीख विचारली. 19 फेब्रुवारी 1630 साल होतं, फाल्गुन वद्य तृतीया. 1 ते 3 वर्ष शिवाजी महाराज शिवनेरीवरती राहिले. ऐका आपल्या पुण्याच्या मातीची ताकद, या महाराष्ट्राच्या मातीची ताकद. इतिहासकारांनी सांगितलं जगात माती सगळीकडेच आहे, पण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिथं जन्माला आले ना, अशी माती नाही. त्याचं कारण असं म्हणतात, ते छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीवरती 3 वर्ष रांगता रांगता माती खाल्ली आणि 5-5 मातशांना माती चारली. ही ताकद या महाराष्ट्राच्या मातीची आहे महाराज. मातीचं सुद्धा कधी कधी विशेष असतं. 3 ते 7 वर्ष खेड शिवापूरचा वाडा, पुण्यामधला लाल महल. लोकांना शनिवार वाडा माहिती आहे, लोकांना लक्ष्मी रोड तर लय पक्का माहिती आहे. लक्ष्मी रोडला सगळ्यात जास्त काय मिळतं? हा, साड्या मिळतात ना. तुम्ही साड्या आणायला अण्णा म्हणल्याप्रमाणे गेलते का त्यांना घेऊन? साड्या खूप आवडतात महिलांना. मी गंमत सांगत असतो नेहमी. सांगितली का नाही हो? ते नवरा बायको फुटपाथला चालले होते लक्ष्मी रोडला. हा ठीक आहे, सांगून जातो, माझ्या आठवणीत नाही म्हणून म्हणलं. बरं का महाराज, आपण नेहमी सांगतो कीर्तनात, 60 वर्षाचा नवरा, 55 वर्षाची त्याची बायको. त्यांनी बायकोचा हात धरला होता असा जाम, आणि लक्ष्मी रोडला फुटपाथनी चालला होता बायकोला घेऊन. तेवढ्यात त्याचा मित्र आला समोरून. म्हणला, का रे, तू आणि मी 60 वर्षाचा एकत्रच पुण्यात राहिलो, आणि वयाच्या 60व्या वर्षी बायकोवरती एवढं प्रेम करतो की बायकोचा हात धरलाय असा हातातून फुटपाथनी चालत चाललाय. अरे म्हणला, कशाचं प्रेम? हात मोकळा सोडला की त्या साडीच्या दुकानात गोष्टी म्हणून धरून घेऊन चाललोय, बाकी दुसरं काय. म्हणून म्हणलं बायकांचं साड्यावरती लय प्रेम असतं. साडी हा अत्यंत आवडीचा विषय महिलांचा. असू द्या, काय हरकत नाही. अहो, तुम्हाला साड्यांचा विषय सांगत असताना, ही आता नाही, अरे कृष्णाला पाहायला ज्यावेळेस गोपिका जायच्या ना, जसं आपण सुद्धा रोज रंगाच्या साड्या घालतोय ना, तसं त्यांनी सुद्धा रंगाचीच उधळण केली. एक गवळण आहे प्रसिद्ध. आल्या 5 गवळणी, आल्या 5 गवळणी, आल्या 5 गवळणी, आल्या 5 गवळणी. 5 रंगाचा शृंगार करुणी, 5 रंगात शृंगार करुणी, आल्या 5 गवळणी, आल्या 5 गवळणी, आल्या 5 गवळणी. हो आल्या 5 गवळणी, आल्या 5 गवळणी, आल्या 5 गवळणी. पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत. गगनी चांदनी लखलखीत, गगनी चांदनी लखलखीत. हा ऐका तिची मात, मंथन करीत होती दारात, मंथन करीत होती दारात. धरून कृष्णाचा हात, धरून कृष्णाचा हात. आल्या 5 गवळणी, आल्या 5 गवळणी, आल्या 5 गवळणी. दुसरी गवळण भाडी भोळी, रंग हळदी मुनी पिवळी. दुसरी गवळण भाडी भोळी, रंग हळदी मुनी पिवळी. पिवळा पितांबरने सुनी आली, पिवळा पितांबरने सुनी आली. अंगी बुट्टेदार चोळी, अंगी बुट्टेदार चोळी. एक लहान तन उमर कवळी, एक लहान तन उमर कवळी.
जशी चाफ्याची कळी, हा जशी चाफ्याची कळी 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 आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी. पाचवी गवळणे रंग हिरवा. वेळ नाही त्याच्यामुळे दोन साडे घेतल्या बरं का. पाचवी गवळणे रंग हिरवा, जशी आरशात जडले भिंगा, फुगडी खेळता कृष्णा संग, फुगडी खेळता कृष्णा संग, एकनाथ अभंग, एकनाथ अभंग, ओ एकनाथ अभंग. आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी. पाच रंगाच्या, पाच रंगाच्या, पाच रंगाच्या शृंगार करुणी आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी, आल्या पाच गवळणी, पाच गवळणी, पाच गवळणी. कृष्णाकडे जात असताना कशा जायच्या, विविध प्रकारच्या असणाऱ्या रंगाच्या साड्या घालून कृष्णाला पाहायला जायचं. एकच भूमिका असायची, त्यांनी मला पाहावं, कृष्ण परमात्म्याने आम्हाला पाहावं. आहे तो पुढे विषय येणार आहे. मुद्दा आपला असा चालला होता. मी छत्रपती शिवाजी महाराजांचं थोडंसं चरित्र त्याला पकडून सांगायचं कारण असं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे श्रवण केलं होतं. कृष्णचरित्र शिवाजी महाराजांना माहिती होतं. शिवाजी महाराज महाराष्ट्रात आले म्हणून त्यांच्या जीवनाचा इतिहास सांगत असताना 3 ते 7 वर्ष पुण्यात लाल महालावरती राहिले. इथून विषय आपला तिकडे गेला. म्हणून म्हणलं शनिवारवाडा सगळ्याला माहिती आहे, लक्ष्मी रोड सगळ्याला माहिती आहे, त्याच्या बाजूचा लाल महल पण आपल्याला माहिती पाहिजे, कसबा पेठेतला. पुणे वसवलंय महाराज. पुण्यामध्ये जेव्हा पुण्यात फिरला नांगराचा सोनफाळ, जेव्हा पुण्यात फिरला नांगराचा सोनफाळ, तेव्हा देहू मध्ये वाजला भक्तिभावनेचा टाळ, भक्तिभावनेचा टाळ. जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले. सोन्यासारखा अभंग तू कोबाने उच्चारला, सोन्यासारखा अभंग तू कोबाने उच्चारला. सुभेदाराच्या सुनेने, सुभेदाराच्या सुनेने येथे सन्मान पाहिला, येथे सन्मान पाहिला. जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले. याच भूमी तले जेव्हा दगड उठविले, याच भूमी तले जेव्हा दगड उठविले, दगड उठविले. जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले. दरी खोरीचे मावळे होते शूरतेचे चेले, दरी खोरीचे मावळे होते शूरतेचे चेले. हात तुटता रणांगणी, हात तुटता रणांगणी, ढाल बनायचे शेले, ढाल बनायचे शेले. जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले, जिने छत्रपती दिले, जिने जगद्गुरु दिले. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. कारण 7 ते 12 वर्ष शिवाजी महाराज याला राहिले बँगलोरला आपल्या वडिलांकडं. लोक काय म्हणतात आजही की वयाच्या 44 वय होतं,
ज्यावेळेस 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस शिवाजी महाराजांचं वय होतं 44. आज सगळ्या लोकांचं असं मत येतं की शिवाजी महाराज छत्रपती झाले ते वयाच्या 44व्या वर्षी. तसं नाही महाराज. ज्यावेळेस 5 ते 12 वर्ष वयापर्यंत शिवाजी महाराज बँगलोरला राहिले आणि वयाच्या 12व्या वर्षी बँगलोरवरनं येत असताना शहाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या पाठीवरती हात ठेवला. एक बाप आपल्या पोराला किती मोठं करू शकतो याचं उदाहरण सांगतोय मी. नेहमी बोलत असतो, आई जर घराचं मांगल्य आहे तर वडील घराचं अस्तित्व आहे. आईकडे अश्रूचे पाठ आहेत, वडिलाकडे संयमाचे घाट आहेत. आईला रडता येतं, बापाला रडता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. 1000 वेळा आपल्याला नाव घ्यावं लागेल, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेब. पण शहाजी राजांना विसरता येणार नाही. आयुष्यभर मोगलांची गुलामी केली. बापाने गुलामी का केली शहाजी राजांनी? त्याचं कारण आहे, माझा पोरगा छत्रपती व्हावा याच्याकरता गुलामगिरीत राहावं लागलं. या माझा पोरगा महाराष्ट्राला तारणारा व्हावा याच्याकरता गुलामगिरीत राहावं लागलं. इतकं चांगलं प्रशिक्षण दिलं शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी. आणि येत असताना प्रतिपालस्य चंद्रलेखेव वर्धिष्णुर विष्णू विश्ववंदिता असं राज्य करून दाखवा की अख्ख्या जगानं तुमच्या राज्याला वंदन करावं. असं राज्य करून दाखवा. वयाच्या 12व्या वर्षी शहाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या पाठीवरती हात ठेवला आणि तुम्ही छत्रपती व्हाल हा वडिलाचा आशीर्वाद घेऊन शिवाजी महाराज महाराष्ट्रात आले. वयाच्या 12व्या वर्षीच राजे छत्रपती झाले होते महाराज वडिलाच्या आशीर्वादानं. म्हणून प्रत्येक बापाचा आशीर्वाद एवढा मोठा असतो, कायम लक्षात ठेवण्यासारखं. मी का सांगितलंय, आज आप्पांची आठवण सगळ्याला येईल. स्वप्नीलला येईल, भाऊ म्हणून अण्णांना येईल, पत्नी म्हणून आशाताईंना येईल, सगळ्या लेकी आहेत त्या सगळ्यांना येईल. वडिलाची आठवण येईलच की, कुणाला येत नाही रे. मुलगी किती मोठी होऊ द्या, बापाची आठवण तिला येतेच की. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेने पुसताना, उरी हुंद कदाटो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद कदाटो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेने पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, वरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, वरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. त्यांच्या फाटक्या सदर्याला सदा ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. उभा जन्म घालवला असा पेट त्या वनव्यात, चिंब भिजलेली कशी त्यांच्या मायेच्या पावसात, चिंब भिजलेली कशी त्यांच्या मायेच्या पावसात. बघितली त्यान सपन पाला उसाचा काढताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका त्यानं येवल्याशा मुखात, त्यांचा जन्म कष्टाचा परी सदा मी सुखात. बघितली त्यानं सपन बाला उसाचा काढताना, आनवानी पायान बाप तसाच चाललेला, आनवानी पायान बाप तसाच चाललेला. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना,
उरी हुंदक दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंदक दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेने पुसताना उरी हुंदका दाटतो या. जाता जाता एक गोष्ट बोलून जातो. मुली किती बापावरती प्रेम करतात, त्या दमलेल्या बापाची कहाणी त्यातली 4 वाक्य सांगतो. आता निघालाय विषय म्हणून नव्हता माझा मानस हा सांगण्याचा विषय, पण आता सांगून जातो. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला ठवेल का ग, सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. वडिलाचं म्हणणं आहे पोरीला, हे बाळात लग्न होऊन तू सासर घराला जाशील, आणि सासर घराला जात असताना सासर घराचा उमरा ओलांडत असताना जन्म देणारा बाप तुला आठवल का, असं बाप आपल्या पोरीला विचारतो. मी एकदा एका 20 वर्षाच्या पोरीला विचारलं होतं, बाळा तुला काय आवडतं ग. ती पोरगी म्हणली, महाराज असं का विचारता. म्हणलं अगं तुला काय आवडतं, सकाळ दुपार संध्याकाळ. ती 20 वर्षाची पोरगी म्हणते, महाराज मला आहे ना संध्याकाळ आवडते. मी म्हणलं तुला संध्याकाळ का आवडते. तिने दिलेलं उत्तर इतकं गोड होतं. तिचं उत्तर असं होतं, म्हणली महाराज ती संध्याकाळ ना माझ्या बाबांना घरी घेऊन येते ना, म्हणून मला संध्याकाळ आवडते. इतकं प्रेम पोरगी बापावरती करते. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला ठवेल का ग, सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. कोणाच्या डोळ्यात पाणी नाही येणार वडिलासाठी. दमलेल्या बापाची कहाणी असो, तेव्हा त्यांच्या आठवणीसाठीच कार्यक्रम चाललाय. भावनांना वाट मोकळी व्हावी, हरकत नाही काय. कधी कधी प्रसंग आला तर त्या प्रसंगात माणसाने ढसढसा रडून मोकळं व्हावं. बरं असतं जरा मोकळं होतं माणूस. आसवांची भाषा देवाला कळते, ज्याच्यासाठी रडतो त्याला ती आसवांची भाषा कळते. आसवांना सुद्धा जरी मुक्या असले ना तरी त्यांना एक भाषा असते. तुम्हाला माहिती ना मुक्याची सुद्धा भाषा असते, त्यांची सुद्धा शाळा असते. सेवेला सुद्धा भाषा असते. त्या दिवशी गुरुवर्य वांजळे महाराजांच्या मुखातून वाक्य आहे, सेवा मुकी असते पण करत राहावी, ती नंतर बोलते केलेली सेवा. मुकी जरी असली ना सेवा, आस्व जरी मुकी असले ना तरी आस्व सुद्धा बोलतात नंतर. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेने पुसताना उरी हुंद का दाटतो या. अजून सांगू त्याच्या पुढचं. एकदा एक विमान उड्डाण होणार होतं. बाप कसा असतो आणि पोरींचा किती विश्वास असतो बापावरती, घराचा किती विश्वास असतो. 100 लोक विमानात बसले आणि 100 मध्ये एक पोरगी अशी होती 20 वर्षाची. ती विमान उड्डाण झालं आणि 5व्या मिनिटाला सूचना आली, विमानात तांत्रिक बिघड झाला, विमान कधीही कोसळू शकतं. सगळे 99 प्रवासी उठले, इकडे तिकडे विमानात पळायला लागले. पुन्हा 5 मिनिटांनी सूचना आली, हातामध्ये पॅराशूट घ्या आणि सांगितल्याबरोबर खाली उड्या टाकून द्या. सगळ्या प्रवाशांनी असा जीव मुठीत धरला होता. सुदैव असं पायलट चांगला होता, विमान लँडिंग झालं आणि सगळेचे सगळे प्रवासी धावत पळत बाहेर आले. त्यांना आनंद वाटला आणि सगळ्यात शेवट 20 वर्षाची पोरगी हातात पुस्तक घेऊन बाहेर आली. 99 माणसांनी विचारलं, ए पोरी तू बहिरी आहेस का म्हणलं, तुला ऐकू येत नव्हतं का. पोरगी म्हणली, मला सगळं ऐकू येत होतं. 5व्या मिनिटाला सूचना आली, विमानात तांत्रिक बिघड झालाय. मग तू घाबरली नाही म्हणले, नाही घाबरले, पुस्तक वाचत बसली होती ती पोरगी. दुसरी सूचना आली, म्हणले विमानात कधीही कोसळू शकतं, हातात पॅराशूट घ्या, खाली उड्या टाकून द्या. 99 माणसं 20 वर्षाच्या पोरीला विचारतात, तुला जर एवढं सगळं माहिती होतं मग तू एवढी निश्चिंत कशी काय बसली होती. त्या 20 वर्षाच्या पोरीने 99 लोकांना उत्तर दिलं, मला खात्री होती जोपर्यंत मी घरी पोचत नाही ना
तोपर्यंत विमानाला काहीच होणार नाही. त्याचं कारण या विमानाचा पायलट माझा बाप आहे. कळालं तर बघा, हे त्याचं उत्तर असतं. हे फक्त त्या एकट्या पोरीची कथा नाही चालली, इथं बसलेल्या सगळ्याची कथा तीच आहे. या विमानाचा पायलट कोण आहे? कोण होतं? महादेव होते. आणि यशोदा काय म्हणते? कोण आलंय दारात? आजची पुण्यातली सून तसंच म्हणते. ती पोराला खेळवत असते आणि आजोबा दारात बसलेला असतो आणि सून म्हणती पोरग रडायला लागल्या, बघ दारात बोकाडी बसली. आजोबा असतो का बोकाडी असती? आजची सून भीती दाखवते पोराला. यशोदा बघा तुम्ही, आजची सून आपल्या सासऱ्याला ओळखत नाही. देवाची आई यशोदा आहे. देवांचा देव महादेव महादेवाला ओळखू शकले नाही. आपल्या घरातली माणसं आपल्याला काय ओळखणार आहेत? नाही ओळखू शकत महाराज. पुन्हा भिक्षाम देई आवाज आला. कृष्ण मोठ्याने रडायला लागला. यशोदा म्हणते, कृष्णा त्या बागुलबोच्या ताब्यात तुला देईल. खरे खरे मुंडा क्यू रे फकीरा, पाळण्यात घालूनी निजविला तान्हा, पाळण्यात घालूनी निजविला तान्हा. हुलुलुलु बाई निजरे तान्ह्या बाळा, हुलुलुलु बाई निजरे तान्ह्या बाळा. द्वारी मोठा जट्टाधारी बागुल आला. यशोदा म्हणते, दारात कोण आले? जट्टाधारी बागुल आलाय. तू झोपला नाही तर त्याच्या ताब्यात देईल. ये रे कोल्ह्या जाई रे लांडग्या, नको भेड सावू लेकुरा दांडुग्या. ये रे कोल्ह्या जाई रे लांडग्या, नको भेड सावू लेकुरा दांडुग्या. हुलुलुलु बाई निजरे तान्ह्या बाळा, द्वारी मोठा जट्टाधारी बागुल आला. शेवटी कृष्ण ऐकत नाही. आळविला कान्हा पाजिला प्रेम पान्हा, आळविला कान्हा पाजिला प्रेम पान्हा. एका जनार्दनी लाविय लास्तना, एका जनार्दनी लाविय लास्तना. हुलुलुलु बाई निजरे तान्ह्या बाळा, द्वारी मोठा जट्टाधारी बागुल आला. यशोदा माता भीती दाखवते कृष्णाला. दारात जट्टाधारी बागुल आलाय. रडणारं पोरग असलं की त्याच्या हातात मोबाईल नका देऊ. पोरग रडायला लागलं की हे गवळण म्हणा. रडणारं पोरग गप्प बसतं महाराज. आजही या गवळणीची ताकद आहे. तुम्ही प्रयत्न करून बघा. तुम्ही प्रयत्न करा. एक ठिकाणी असंच सांगितलं, सांगायची पण हल्ली सोय राहिली नाही. कीर्तन झाल्यानंतर एका म्हातारीने मला विचारलं, महाराज तुम्हाला घरी पोरं झोपवायचंच काम असतं का? नाही, काय विचारेल कोणी सांगता यायचं नाही. कथेमध्ये आदरणीय नगरसेवक सचिन भाऊ दोडके यांचं आगमन झाले. टाळ्याच्या गजरामध्ये वारकऱ्यांच्या वतीने स्वागत. या ना पुढं. ते पुढे येत नाही, ते कामाचं माणूस आहे. त्यांचं ब्रीद वाक्य आहे, सचिन दोडके म्हणजे काम. नाही, काही माणसं पडद्याच्याच लांब असतात पण काम मात्र सगळ्याचं करत असतात. समाजाचं जनतेची काम करणारी काही माणसं, त्याच्यापैकी एक आपल्या सर्वांच्या आवडतीचं व्यक्तिमत्व आपल्या परिसराचे नगरसेवक आहेत. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, वारकरी संप्रदायाने राजकारणाचा नेहमी सन्मान केला. म्हणून आपण त्यांचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करूयात. आम्हाला माहिती आहे आपला, बरोबर का नाही हंडे महाराज, आपल्या वारकरी संप्रदायाचा हा शिष्टाचार आहे. यया नरान माझी राजा, तो विभूती विशेष माझा, जया ते सकळ लोक प्रजा होवनी सेविती. नरांमध्ये राजा जर कोण असेल, समाजाचा प्रतिनिधी हा राजा आहे.
ज्ञानोबांनी ग्रामपंचायतच्या सदस्याला, सरपंचाला, नगरसेवकाला, आमदाराला, पंतप्रधानांना राजाच म्हटलं. एकच दर्जा आहे सगळ्याचा, म्हणून आपल्यासाठी ते राजे आहेत. आणि राजाचा सन्मान समाजाने नेहमी करावा. पण राजाची पण जबाबदारी. आमची इच्छा आहे कायम, आम्ही हांडे महाराज असतील, मी असेल, गुरुवारी वांजळे महाराज असतील, असा एखादा वारकरी संप्रदायाचा मोठा कार्यक्रम घ्या की आपला सगळा पुणे जिल्हा एकत्र झाला पाहिजे, असं एखादं नेतृत्व. एवढंच राहिलंय फक्त, मला असं वाटतंय. नाही, मनात सहज विचारायला, काही जाणून बुजून नाही बोललो. कामाचा माणूसच करू शकतो म्हणून कामाच्या माणसाला सांगायचं, दुसरं काही नाही महाराज. हे सांगण्याचं कारण आपण सांगत राहावं. ताकद असते महाराज, राजसत्तेची जी ताकद असते ना, आणि राजसत्तेनं धर्मसत्तेचा एक तो आनंद घेतला पाहिजे, धर्मसत्तेचे विचार ऐकले पाहिजेत. विदुर काकांनी आणि नारदांची नीती प्रसिद्ध आहे, विदुर काकांची नीती प्रसिद्ध आहे. कारण राजसत्ता धर्मसत्तेला किती सन्मान देत होती. असा अद्भुत सोहळा व्हावा की समग्र महाराष्ट्राने पाहावा. आता आम्ही बऱ्याच नगरसेवकांच्या, आमदारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर महाराज आपण कीर्तनाला जातो. आणि तिकडे गेल्यानंतर असं वाटतं या भागाचे नगरसेवक, या भागाचे आमदार, या भागाचे त्या ठिकाणी अमुक सगळे कार्यक्रम घेतात. आम्हालाही वाटतं की आमच्या परिसरामध्ये आमदारांनी, नगरसेवकांनी असे कार्यक्रम घ्यावेत की असा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये वारज्याचा, आपल्या हवेली तालुक्याचा गाजावा. हे आमचं स्वप्न असतं. नाही, सगळीच लोक त्यांच्याकडे कामासाठी जातात. रस्त्यात खड्डे पडल्यात, पाणी नाही आम्हाला, आमची रस्त्याची अडचण आहे, ही सगळी कामं सांगणारी लोक आहेत. वारकरी संप्रदाय कधीच तुमच्याकडे काय मागायला येणार नाही, पण वारकरी संप्रदायाचं काम करा एवढं सांगायला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमचं हे काम आहे, आमचं वैयक्तिक नाही, हे समाजाचं काम आहे की जो परमात्मा सगळ्यामध्ये बसून करत होता. सांगायचं काम आपलं आहे, ऐकायचं काम त्यांचं आहे. केला इशारा जाता जाता आलं मनात तर ठीक आहे. असं कृष्ण परमात्म्यानं यशोदा मातेने धरलं कडेवरती, बाहेर आणलं. महादेवांना दर्शन झालं कृष्णाचं दर्शन झालं महादेवांना. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. 6व्या दिवशी पुतना नावाची राक्षसीन मेकअप करायला गेली. 24 तास ब्युटी पार्लरमध्ये होती आणि 24 तासांनी बाहेर आली 7व्या दिवशी. आता तिचं चरित्र सांगत नाही, पण नामदेव महाराज म्हणले ज्यावेळेस ती नटून थटून आली होती ना, तेव्हा कशी आली होती. नामा मने आली घरा नामा मने आली नंदाची आघरा. हो नामा म्हणे आली नंदाची आघरा. हे नामा म्हणे आली नंदाची आघरा. नामा मने आली नंदाची आघरा. नामा मने आली नंदाची आघरा. हो नामा म्हणे आली नंदाची आघरा. हो नामा म्हणे आली नंदाची आघरा. स्वरूप सुंदर देवांगना देवांगना. स्वरूप सुंदर देवांगना देवांगना. हो दीन दुर्बलाची मारिता बालके. दीन दुर्बलाची मारिता बालके. हो दीन दुर्बलाची मारिता बालके. दीन दुर्बलाची मारिता बालके. नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा किंवा नंदाची या घरा. नामदेव महाराज म्हणले इतकी सुंदर होऊन आली होती जशी काय स्वर्गातली एखादी देवांगनाच होती. राक्षसीन अकराल विक्राल प्रचंड होती, पण इतकी सजून धजून नटून आली की जणू काय अप्सराच अंगणामध्ये अवतरली. बरं, आतमध्ये प्रवेश करत असताना यशोदाला म्हणले, यशोदाने विचारलं तू कोण आहेस ग? पुतना म्हणली मी तुझी बहीण आहे. यशोदेलाच प्रश्न पडला ही कोणती बहीण आहे माझी? मी तर तुला आजपर्यंत पाहिलं नाही, तू कशी काय माझी बहीण आहेस? तिचंही चरित्र आलंय. ही बळीची मुलगी आहे रत्नमाला. आणि वामन भगवान ज्यावेळेस बळीच्या दरबारामध्ये आले होते, त्या बटू रूपामध्ये भगवंताला हिनं पाहिलं होतं. आणि हिच्या मनात असा विचार आला होता की असा मुलगा माझ्या पोटी असावा, मी त्याला स्तनपान करील. तिची इच्छा पूर्ण करण्याकरता वामन भगवंतांनी सांगितलं होतं की मी पुढच्या जन्मामध्ये तुझी इच्छा पूर्ण करेल आणि तुझं स्तनपान करेल. आणि त्यावेळेस तीच रत्नमाला या जन्मामध्ये पुतना होऊन आली. आणि हिची बहीण कशी काय?
कंस ज्यावेळेस दिग्विजय करायला गेला होता त्यावेळेस त्यांनी बकासुराशी युद्ध पुकारलं होतं आणि बकासुराला जरीस आणलं कंसाने. आता आपला भाऊ मरतोय, ही बकासुराची बहीण होती. आपला भाऊ मरतोय म्हणून पुतना मध्ये आली. मध्ये आल्यानंतर कंसाने सांगितलं मी स्त्रीला मारित नाही. पुतनेनी विनंती केली आजपासून मला तू बहीण मान. आता कंसाची बहीण झाली कोण? पुतना. तिला बहीण मानलं. आणि देवकी कुणाची बहीण होती? हा, देवकी बहीण कुणाची? कंसाची. आणि पुतना कुणाची बहीण झाली? मग नातं काय झालं? अशी पण नाती लावतात लोक. एकदा आपल्यातला माणूस, एरवी ओळख पाळख नाही, माणूस एकदा मोठा हो द्या ना, त्याला मंत्रीपद मिळवणार. मंत्री माझा पाहुणा आहे, नगरसेवक आमचे पाहुणे आहेत, काही संबंध नसतो. पुतणीने तसंच केलं. तिला घरात घुसायचं होतं ना. परिणाम तिने सांगितलं जर बकासूर माझा मानलेला भाऊ आहे ना, जर कंस माझा मानलेला भाऊ ना, हे कंसाची असणारी देवकी ही बहीण आहे. मग नात्यानं ती झाली कृष्णाची मावशी. आणि तिनं आतमध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळवला. मिळवल्याबरोबर कृष्ण परमात्म्याला मांडीवरती घेतले. ज्याच्यासाठी आली तेच विसरून गेली होती. त्याला मारायला आली होती, मारणंच विसरून गेली होती. थोड्या वेळाने भानावरती आली. देवानीच तिला आठवण करून दिली. म्हणजे देव इतका सुंदर होता तिच्या मांडीवरती. आणि ठीक आहे, स्तनाला लावलं, स्तनपान केलं. थोडक्यात माहिती म्हणून सांगतो. रक्त दूध शरीरातलं पिलं, पंचप्राणाला ओढ लागली. ज्यावेळेस तिला ओढ लागली होती त्यावेळेस पुतनेच्या मुखातले उद्गार आहेत, सावळे गोपाळे माझी आई, सोडी सोडी कृष्ण कान्हाई, म्हणेनी मुखाकडे ते समय, पुतना विलोकी सद्गत. ती म्हणते कृष्णा सोडी वेदका वनमाळी, तुझी माता कैशी वाचली. अरे मी दूध पाजायला तुला गेले तर मी मरायला लागले, आणि ज्या आईनं दूध पाजलं ती आई कशी काय वाचली. एक कायम याचा सिद्धांत लक्षात ठेवा. बाळाला दूध पाजणारी आई किती श्रेष्ठ असते. आईच बाळाला दूध पाजू शकते आणि आईच बाळाला वाचवू शकते. त्याचं उदाहरण पुतना म्हणते, मी दूध पाजायला गेले तर मी मरते या, आणि आईनं तुला तुझ्या दूध पाजलं तर ती कशी काय वाचली. तिच्यात आणि माझ्यात काय फरक आहे. तुझी काय ती यशोदा माता कशी वाचली तुझ्या तावडीतून. आता तर मी मरायला लागले देवा. देवाने डोळे झाकले होते. डोळे काय झालं होतं? डोळे झाकले याचा अर्थ पुतना माया आहे. आणि देवानी मायेकडे पाहिलं तर माया संपते. देवाचे दोन डोळे, एक चंद्र आणि सूर्य आहे. देवाने विचार केला याला कोणत्या गतीनं पाठवावी. हाही देव डोळे झाकून विचार करत होते. असं समजू नका डोळे झाकलेल्या माणसाच्या मनात लय काही काही चाललेलं असतं, जसं कृष्णाच्या मनात चाललं होतं. डोळे झाकलेला आहे म्हणून तर म्हणतात माणूस झोपलेला असेल तर त्याला उठवता येतो, पण झोपेचं सोंग ज्याने केलं त्याला जाग नाही करता येत. देवाने सोंग केलेलं आहे म्हणून तर म्हटलं जातं, हे सोंग सारिले या रूपे अनंते, आणि पुढेही बहुत करणे आहे. याला कोणत्या गतीनं पाठवायचं. माया संपून जायला नको म्हणून देव विचार करत होते. पुत याचा अर्थ आहे पवित्र, ना म्हणजे नाही. पुतना नावाचा अर्थ पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही अशी पुतना, तिला कुठं पाठवायचं. चिंतने कंसासुर तरला, चिंतने पुतनेचा उद्धार झाला, चिंतने आनंद झाला अर्जुनाधिकासी. श्रीकृष्ण कोपो निजासी मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेन उपदेश करी, तो कैशा परी न पवेल. असं म्हणतात. तुवा सनकादिकाचे निमानी, सायुज्य सौरसुदी धला पुतनी, तुवा विषाची या स्तनपानी मारू आली. जी विष घेऊन मारायला आली होती, परमात्म्यानं तिला आपल्या आईला जागा ठेवली होती देवानी गोलोक धामामध्ये. कोण आहे जगातला असा आपल्या आईची जागा देतो. देव म्हणले माझ्या आईला दुसरी जागा देईल, पण जी मला विष भरून मारायला आली, फक्त येत असताना तिने कृष्ण कृष्ण चिंतन केलं होतं. फक्त येताना कृष्ण कृष्ण म्हटली म्हणून तिला तिने ती जागा दिली. मग कथा ऐकल्या होती कोणती जागा दिली आपल्याला. मला हा विचार सांगायचा होता. जी मारायच्या निमित्तानं आली देव तिला आईची जागा देतो, कथा ऐकणाऱ्याला काय कोणती जागा देईल, हा पण विचार कधी कधी मनात आणा. म्हणून हे पुतनेचं चरित्र का ऐकायचं एका वाक्यात सांगतो. नाथ महाराज असं म्हणतात, पुतना प्राण शोषण हे चरित्र करिता पठन, सुरापानादी दोष दारुण समूळ देख विश्वासकांचे. आपल्या अगोदरच्या आयुष्यामध्ये आपण जर दारू पिल्याचं पाप आपल्याला घडलं असेल
तर दारू पिल्याचं पाप सुद्धा कथेमध्ये पुतणेचं चरित्र किंवा काल्याच्या कीर्तनात पुतणेचं चरित्र ऐकल्यावर जातं. म्हणजे असं नाही 12 महिने दारू प्यायची आणि काल्याला आणि कथेला यायचं असं नाही. जर घडलं असेल तर मुद्दाम करायचं नाही. सगळ्या पापाचं क्षालन करणारं हे पुतणेचं चरित्र आहे. आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टी गोकुळामध्ये जिकडं तिकडं आनंदी आनंद. आणि हे जर नाही कळालं ना, तसाही संसारामध्ये सगळ्यांच्या धिंगाणाचा असतो. पण परमात्म्याचं चिंतन ऐकलं किंवा केल्यानंतर जर पिंगा सोडायचा असेल संसारातला तर हा पिंगा ऐका एकदा आता. पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग पिंगा ग, पिंगा 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 गए, पिंगा बाई पिंगा गए, पिंगा बाई पिंगा, पिंगा बाई पिंगा गए, पिंगा बाई पिंगा, पिंगा गाई पिंगा, पिंगा गाई पिंगा, पिंगा बाई पिंगा, पिंगा बाई पिंगा, पिंगा बाई पिंगा, पिंगा बाई पिंगा. अब धागड़ देता गए, 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 अब धागड़ देता गए. हरि बोल. सांडोनी संताची जोडी कासया जोडी ग पिंगा, सांडोनी संताची जोडी कासया जोडी ग पिंगा, पिंगा ग पिंगा ग, पिंगा ग पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा बाई पिंगा, पिंगा बाई पिंगा. अब धागड़ देता गए, 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 अब धागड़ देता गए. नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा. नको 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 घालू पिंगा, नको 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 घालू पिंगा. तुम्ही राम रंगी रंगा, तुम्ही राम रंगी रंगा, तुम्ही राम रंगी रंगा. हो पिंगा ग बाई
पिंगला ग बाई पिंगला ग पिंगला ग बाई पिंगला हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा आवाज आपला कमीच येतोय बरं का आज? हा? काल अजून 2 दिवस आपला हा हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा असं हे का जनार्दनी आमचं काय बाजाईल हे का जनार्दनी आमचं काय बाजाईल आवाज काय बाजाईल काय बाजाईल पिंगला 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 मागारी बुलबुल तो देखा पिंगला पिंगला मागारी बुलबुल तो देखा पिंगला मागारी बुलबुल तू देखा हे पिंगला मागारी बुलबुल तू देखा पिंगला मागारी पिंगला मागारी बुलबुल तो देखा पिंगला मागारी बुलबुल तो देखा पिंगला तुम्हाला त्यांनी पिंगळा असाच ऐकवलाय. तुम्हाला पिंगळ्याची रक्कम माहिती आहे का किती आहे? हांडे महाराज सांगायला लागेल यांना. पिंगळा आता जवळजवळ 75,000 वरती गेलेला आहे. आणि का जाऊ नये महाराज? मी असं म्हणेल त्याचं कारण सांगतो. दही अंडीचा आणि कुठल्याच हिरोईनाचा कसला संबंध नसतो. का असतो? हिरोईनीचा आणि दहीहंडीचा काय संबंध आहे का? पण एखाद्या ठिकाणी दहीहंडी फोडायच्या दिवशी हिरोईन आणली जाते तर तिच्यासाठी 5 लाख रुपये दिले जातात आणि देवाचं सांगायला जो माणूस येतो त्याला 75,000 का देऊ नयेत? मी कुणाचं सांगतोय? आमचे विशाल महाराज खोले आमचे मित्रच आहेत. ते पिंगळा गातात, त्यांना भरपूर बाकीचंही दुसरं सगळं येतं. पण लोकांची अपेक्षा आहे तुम्ही पिंगळा गा पिंगळा गा. मला आज कळलं यांना पण पिंगळा येतो. पण ते आपलं उगाच फोडलं भांड की एवढ्या गेला पिंगळा म्हणून. नाही, तिला 5 लाख रुपये देऊन तिला आणल्यानंतर लोकांच्या मनामधले विषय वाढणार आहेत. पण 75,000चा पिंगळा ऐकल्यानंतर लोकांचं मन देवाकडे जाणार आहे हे पण तितकंच खरं आहे ना महाराज? हा विचार का नाही समाज करत? याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे ना. लोक काय होतंय हल्लीच्या काळामध्ये चर्चा होते ती फक्त वारकऱ्याच्या आणि कीर्तन करायच्या पैशाचीच. तुम्ही बघा, तुम्ही महाराष्ट्रभर एकच चर्चा, महाराज अमुक तमुक एवढं झालं तेवढं झालं. चर्चा नका करू. काय असतं महाराज? समाजासाठी जीवन समर्पित आहे लोकांचं. चांगलं ऐकायला मिळतंय. चांगलं ऐकायची किंमत फार कमी आहे आणि चुकीचं ऐकायची किंमत खूप आहे. मी त्यासाठी उदाहरण फक्त एक छोटंसं दिलं दहीहंडीचं. त्या कालखंडामध्ये मी तर म्हणतो असे कार्यक्रम व्हावेत. पिंगळा महाद्वारी व्हावा, मल्हारीची वारी व्हावं. लोकांना जर आवड निर्माण होत असेल ना, अशा मंडळींना बोलवा तुम्ही त्या दहीहंडीच्या कालखंडामध्ये. कदाचित असं केल्यानंतर कृष्ण परमात्म्याला पुन्हा एकदा दहीहंडी फोडायला येऊशी वाटावं असं होईल निश्चितपणाने, समाजाने हा विचार केल्यानंतर. तुम्ही म्हणाल आमच्या हिरोईनीवरती का घसरताय? मी घसरत नाही अजिबात, पण सांगतोय, विचार मांडतोय, एक विचार सांगतोय त्याच्यातला. असो, म्हणून संसारात असणाऱ्या काही गोष्टी, संसाराची आसक्ती थोडी कमी होऊन परमार्थाकडे वळावी. गवळणींची भूमिका अशी होती, कृष्णाशिवाय दुसरं काही नाही. अहो, कृष्णाच्या जवळ गेल्यानंतर त्यांनाही कृष्णाच्या जवळून बाजूला जाऊशी वाटत नव्हतं आणि कृष्णालाही असं वाटायचं त्यांनी माझ्याजवळ थांबावं. कारण कृष्ण परमात्म्याला खूप प्रेम दिलं होतं त्यांनी. आणि मग त्यांनी कृष्णाला फसवायचं, हे कृष्णा थांब जरा, येते माघारी, जरा थांब.
येते माघारी जरा थांबला येते माघारी जरा येते माघारी जरा थांबना येते माघारी जरा थांबना येते माघारी जरा हो येते माघारी जरा इति माघारी इति माघारी इति माघारी हो येते माघारी जरा थांबना येते माघारी जरा हो येते माघारी जरा सोनिया पाळा सोनिया पाळा रेशमाची चोळी सोनिया पाळा रेशमाची चोळी इति माघारी जरा इति माघारी जरा इति माघारी जरा येते माघारी जरा थांबना येते माघारी जरा थांबना येते माघारी जरा माघारी जरा इति माघारी जरा इति माघारी जरा जरा याला बोलणं म्हणायचं. देवासाठी वेडं व्हावं लागतं. त्यांचा आनंद कृष्णामध्ये होता. कृष्णाची या ओव्या गाणे गाती गीत आणि कृष्णमय चित्त झाले त्यांचे. तुकाराम महाराज म्हणले त्या गोपिकांचं चित्तच कृष्णमय झालं होतं. भांडायचं त्याच्याशीच, भजन करायचं त्याचंच, खेळायचं त्याच्याशीच. एक दिवस काय झालं होतं, कृष्ण परमात्मा मध्यभागी उभे होते. देव बोलायला लागले होते. देव थोडे 4-5 वर्षाचे असे झाले असतील. सगळ्या गोपिका मिळून आल्या आणि देवाला असा गराडा घातला. गराडा घालणं म्हणजे त्याला मध्ये घेतला आणि बाजूने सगळ्या उभ्या होत्या. त्यांनी काय विचारलं देवा? म्हणलं अरे आम्ही गोरे आहेत पण तू काळा आहेस. आणि त्यांना एकच भाव विचारायचा होता, कृष्णा निमित्त होतं हे फक्त त्याला चिडवणं. त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ आपल्याला कसा घालवता येईल, त्याचा सहवास आपल्याला कसा मिळेल. ते म्हणले कृष्णा त्याच्याशी भांडणं करायला लागल्या. म्हणले आम्हाला एक उत्तर दे रे देवा, तू काळा काय आहेस, ते कशामुळे तू काळा आहेस? देवाने सांगितलं अगं मी रात्री 12 वाजता जन्माला आलोय ना, म्हणून मी काळा आहे. आता रात्री मुलं जन्माला आली म्हणजे काय ती काळी असतात का? पण देवाने सांगितलं मी रात्री 12 वाजता जन्माला आलो ना रात्रीचा, त्याच्यामुळे मी काळा आहे. म्हणजे कृष्णा असा असतो, इतकं खोटं बोलावं, तुला देव म्हणतात ना, खरं सांग ना कृष्णा तू काळा काय? त्याचं काय आहे म्हणले गवळणींनो, माझी आई आहे ना, आमच्याकडे काळी कपिला गाई आहे पद्मगंधा नावाची, तिचं दूध पितो ना मी, त्या काळ्या गाईचं दूध पिल्यामुळं माझा रंग काळा झालेला आहे. म्हणजे हे नाही पटत कृष्णा, का काळा आहे सांग. पुन्हा पुन्हा त्या गवळणी विचारायच्या. त्याच्यामध्ये जास्त वेळ जायचा त्याला पाहण्यामध्ये. ती म्हणायची मी तर गोरी आहे कृष्णा तुझ्यापेक्षा, चापेकळी आहे मी तर, आणि तू बघ ना आमच्यापेक्षा कसा काळा आहे. एक दिवस त्या म्हणल्या कृष्णा खरं सांग ना का काळा आहे? काय आहे, मी गाई वळायला जातो, माझी आई आहे ना माझ्या अंगावरती खांद्यावरती जी कांबळ देते ना ती काळी आहे, त्याच्यामुळे मी काळा आहे. असं देव त्यांना उत्तर देत होते. उत्तर देता देता असं झालं, शेवट त्यांनी विचारलं, म्हणले कृष्णा आता जर खरं नाही ना सांगितलं बघ, म्हणले आम्ही तुझ्याशी भांडणं करणार. का काळा आहे सांग. देवाला राग आला. म्हणले तुमची मन काळी आहेत ना म्हणून मी तुम्हाला काळा दिसतोय, दुसरं काही नाही. म्हणले तुम्ही मनाने काळे आहेत. जरा इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों,
जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों तू काला हो कर भी तू काला हो कर भी जग से निराला क्यों जरा इतना बता दे कान्हा तेरा रंग काला क्यों जय हो सुंदर भाव आहे या पदाचा बाबा थोडा इको कमी कर थोडा सुंदर भाव आहे फक्त व्यवस्थित ऐक सखी रोज ही घर में बुलाती थी रोज ही घर में बुलाती थी सखी रोज ही घर में बुलाती थी ओ सखी रोज ही घर में बुलाती थी और माखन मिश्री खिलाती थी और माखन मिश्री खिलाती थी सखियों का मन काला सखियों का मन काला तेरा रंग काला क्यों जरा बता दे काला हे तेरा रंग काला क्यों जरा इतना बता दे काला तेरा रंग काला क्यों ताड़ी ताड़ी ताड़ी
तर असं वाटतं आपण बोलावं कमी आणि यांनाच सांगावं गायला, बरं वाटतं नाही का? आहे का नाही? 12 वाजेपर्यंत तेच करायचे आज. जरा इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों. देवाला म्हणायचे देवा तू काळा आहेस, काळा आहेस. असू द्या ना, काय हरकत नाही. ते हिंदी भागवतकार म्हणतात, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू श्याम है, काली कमली वाला मेरा यार है. देव म्हणले असू द्या काळा तर काळा, मला काही फरक पडत नाही. हम काले है तो क्या हुआ, हम दिलवाले है, हम तेरे 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 चाहने वाले. असलो काळा म्हणून काय झालो. एवढी एक नामदेव महाराजांची गवळण म्हणायची सगळ्यांनी आणि आजच्या सत्राला इथं थांबायचे. काय झाले, मोठी मोठी माणसं सगळे आलेली आहेत. महाराज कीर्तन नाही ना झालंय, एवढं झालं की एक एक नामदेव महाराजांची फक्त गवळण. गुरुवर्य धर्मराज महाराज हांडे असतील, आदरणीय नगरसेवक सचिन भाऊ दोडके असतील, शिवाजीराव पायगुडे आहेत, आमचे पाटील काका आहेत, विठ्ठल भाऊ हनमगर आहेत, सतीश महाराज बोडके आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी मी करतोय. हरिभक्तीपर्यंत सायली महाराज देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. आमची ही जी गंधर्वांची सभा आहे, अत्यंत गोड ज्यांनी गायलं वाजवलं, सिंथसायझर आमचे माऊली महाराज पवार, वैभवराजे सोळंकी तबला, भजन सम्राट अभिमन्यू आबा पांचाळ, माऊली महाराजांची सिस्टम, आमचे अमर महाराज. सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. गंधर्वांची सभा आहे. त्या गोपिका कृष्णाच्या जवळ आल्या ना, हा एवढं झालं की देवानी गोपाळांना कसं खाऊ घातलं तो एक प्रसंग पाहायचा. त्या प्रसंगामध्ये सगळ्यांनी छान तो एवढा पाहायचं, उठायचं, पाय मोकळे करायचे, आरती आणि सांगता. आणि उद्या बरोबर किती वाजता यायचंय तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही येतो. आता तुम्ही सांगा उद्याचा टाइम आहे किती वाजता. 5:45. ठीक आहे. थांबा 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 1-2 मिनिटात. एवढं झालं अण्णा, एवढं झालं ना मी बरोबर सारतो बाजूला. काय होईल ते 15 मिनिटं बाजूला होऊन थांबतात, मग अवघड होऊन जातात. तोपर्यंत परत एकत्र येतात, मग परत आपल्याला यावं लागतं बाजूला व्हा म्हणून. हा उद्या किती वाजता यायचंय. 5:45 ना. उद्याचा रंग कोणता आहे. हा हिरवा रंग आहे. देवाचं लग्न आहे उद्या, बरं का बाबा. सगळ्यांना कल्पना असावी उद्या देवाचं लग्न आहे, कृष्ण परमात्म्याचं. उद्या त्याच्या लग्नापर्यंत ज्यांनी आपली सगळ्यांची लग्न लावले त्याचं नको का लग्न लावायला. उद्या त्याच्या लग्नापर्यंत आपल्याला पोहोचायचे. अजून काही राहिलेल्या बाललीला काय काय हा ते म्हणते उद्या आम्हाला हिरवा शालू शिवायला लागेल. आता काय हरकत नाही. नामदेव महाराज म्हणतात, जसं या गवळणी म्हणत होत्या कृष्णा तू काळा आहेस, त्या गवळणीने देवाला कसं चिडवलं. सगळ्यांनी म्हणायचे बरं का आमच्या पाठीमागं. सोपे त्याचे अक्षर ऐकून घ्या. रात्र काळी घागर काळी. थोडा इकू कमी म्हणा, पांगला नाही पाहिजे माऊली. यमुना जळवो काळे हो माय, बुंथ काळी बिलावर काळी, गळा मोती एकावळी काळी हो माय, गळा मोती एकावळी काळी हो माय. रात्र काळी घागर काळी, रात्र काळी घागर काळी, यमुना जळवो काळे हो माय. बुंथ काळी बिलावर काळी, गळा मोती एकावळी काळी हो माय. गळा मोती एकावळी काळी हो माय, गळा मोती एकावळी काळी हो माय. गळा मोती एकावळी काळी हो माय. मी काळी का चोळी काळी, मी काळी का चोळी काळी, मी काळी का चोळी काळी,
काळी वा वा आकाश कसली ती काळी हो माय, कास कचली तो काळी हो माय, कास कसली ती काळी हो माय, तो काळी हो माय, बुंथ काळी बिलावर काळी, गळा मोती एकावळी काळी हो माय, गळा मोती एकावळी काळी हो माय, गळा मोती कावडी काळी हो माय, विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी हो, स्वामिनी काळी, विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी हो, स्वामिनी काळी, कृष्ण मूर्ती बहु काळी हो माय, कृष्ण मूर्ती बहु काळी हो माय, बुंथ काळी बिलावर काळी, बुंथ काळी बिलावर काळी, गळा मोती एकावळी काळी हो माय, गळा मोती एकावळी काळी हो माय, ठाईचाची काळा अनादी बहु काळा, म्हणून वेदा चाळा लावी लागे माये. जगातला सगळ्यात चांगला रंग जर कोणता असेल तर तो काळा आहे, कारण काळ्या रंगामध्ये सगळं मिसळलं जातं. पंढरपूरचा कसा आहे आपला, हा पंढरपूरचा काळाच येतो. आळंदीतून लोक निघाली ना, बघा तुम्ही 8 तारखेला प्रस्थान आहे आणि 9 तारखेला 9 जुलैला आळंदीहून पुण्याला यायचे. असली कडक टोपी, कडक धोतर, कडक पायजामा, कडक शर्ट, पुण्यापर्यंत कडक असतं. जसं पुण्याच्या पुढं थोडं थोडं निघालं ना आणि माणसं पंढरपूरमध्ये पोचली ना 20व्या दिवशी, एकामेकाकडे पाहिलं सगळे सारखे दिसतात, ओळखतच नाही. आमच्या मामाने आम्हाला ओळखलं नव्हतं. माझ्या बाजूने 7-8 वेळा असा गेला आणि माग आला आणि पुढे आला. ओळखीचा तर दिसतोय पण काळालाही दिसतोय. आणि नंतर म्हणलं मला मी ओळखलंच नाही. आता रंगच बदलून गेला होता सगळा. कारण देवाकडे ज्यावेळेस आपण निघतो ना, तो सगळ्याला सारखं करतो महाराज. बाप रखुमा देऊर विठ्ठलाची भेटी आणि आपल्या सवसाठी आता थोडा रस्ता द्यायचा आहे. परमात्म्याने आपल्या सवंगड्याच्या समेत जो काला केला, तो काला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परमात्मा आपल्या गोपाळांच्या समेत इथे येणार आहे. तो काला झाला की सगळ्यांनी उठायचंय, नंतर पाय मोकळे करायचे आणि छान आनंद घ्यायचा.